मुंबई महानगरपालिका निवडणुकीत किती जागांवर लढायचे आणि किती जागा ठरवायच्या याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कोणत्या प्रभागात कोण लढणार हे यावर अवलंबून राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. महायुतीच्या रणनीतीमुळे आगामी निवडणुकीत राजकीय तापमान अधिक वाढेल अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. मुंबई महानगरपालिका ही आम्हाला जिंकायची आहे. महायुतीचा झेंडा त्या ठिकाणी फडकवायचा आहे. म्हणून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारासंदर्भामध्ये एक क्रायटेरिया ठरवलेला आहे की निवडून येणाऱ्याला प्राधान्य आणि निवडून येणाऱ्या जागा एकमेकांनी मागायच्या. आणि बेसिक जी लाईन आहे ते दोन्ही पक्षांनी घेतलेली आहे. किती जागा मिळाल्यात, किती जागा सोडल्यात, किती जागा आश्वासन दिलंय, हे सर्व विषय हे फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मध्ये आहे. म्हणून जोपर्यंत त्यांची अंतिम बैठक होत नाही, आता ही बैठक मला वाटतं आज उद्या त्यांची बैठक होईल. या बैठकीमध्ये अंतिम जो निर्णय होईल ते दोन्ही पक्षाचे नेते हे तुम्हाला सांगतील एवढं नक्की आहे. परंतु मानसिकता शिवसेनेची असेल, भाजपची असेल, ही महायुती बरोबर लढण्याची आहे आणि आमचा झेंडा हा मुंबई महानगरपालिकेवर फडकेल असा आत्मविश्वास आम्हाला आहे. महायुतीत लढायचं म्हणतात, मात्र युती होताना दिसत नाही. अगदी मुंबईत चर्चा सुरू आणि इतर महाराष्ट्रात चर्चाही नाही त्याची बांधली. अगदी संभाजीनगरचं उदाहरण घेऊया, काय चाललंय? बघा, काही ठिकाणी स्थानिक जे नेते आहेत ना, त्यांना बाकीच्या झालेल्या निकालाचा त्यांच्यावर झालेला थोडासा परिणाम. मग किती जागा आपण लढल्या पाहिजे, उगाच तरी आग्रह धरून युतीमध्ये फूट कशी होईल असं काही लोक पाहतायत. हे नाकारता येत नाहीये, हे सत्य आहे. मग याचा सर्व निर्णय हा वरिष्ठ पातळीवरच घेतला जाईल असं एकंदर चित्र आहे. आम्हाला स्पष्टपणे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्ही महायुतीची बोलणी करा आणि महायुतीमध्ये लढा. आता काही ठिकाणी जे काही कानावर जे काही बातम्या येत आहेत त्या जर पाहिल्या तर काही लोकांना मुद्दाम होऊन महायुती करायची नाही की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. परंतु याच्यावर 1-2 दिवसात तोडगा निघेल. बैठका निष्फळ झाल्या संभाजीनगरच्या, तुमच्या काहीच आउटपुट नाही निघालं. मग संभाजीनगरमध्ये चित्र असेल. संभाजीनगरमध्ये आमच्या 4 बैठका झाल्या आणि दरवेळेला आम्ही एक पाऊल पुढे टाकून त्यांच्याशी बोलणी करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी जे काही जागेची मागणी केली ती अवास्तव आहे, हे सत्य आहे आणि त्यांच्यामध्येच एकमत नाही हे सुद्धा दिसून आलेलं आहे. म्हणून मी काल अतुल सावेशी बोललो, त्यांची माझ्या भेटही होईल, मुंबईला भेटही होईल. युती कशा पद्धती करायची हे एकदा आम्ही दोघ जण मिळून ठरवू आणि जर आमच्याकडून शक्य झाली नाही तर वरिष्ठाच्या कानावर टाकू. वर्कआउट नाही झालं तर वेगवेगळं. आता त्याचा परिणाम काय होईल तो नंतर होईल, परंतु एकदा वरिष्ठांच्या कानावर हे सर्व घरांना मांडल्यानंतर त्याच्या युतीचा निर्णय घेण्यात येईल. कोण लोक आहेत जे युतीत फूट पाडण्याचा प्रयत्न करतात? आता असतात काही कार्यकर्ते असतात, त्यांना वाटतं की आपल्याला या जागा मिळाव्यात, त्या जागा मिळाव्यात, आपल्या इथे ताकद आहे तर ताकद नाहीये, असं काहीतरी चालत असतं. आणि मग ज्या ठिकाणी ताकद नाहीये त्या ठिकाणी सुद्धा ताकद दाखवण्याचा प्रयत्न काही लोक करतात. आता त्याच्यासाठी आता आपण भांडण उकरून काढणं हे आम्हाला शोभणारं नाही. म्हणून आम्ही शांतपणे आणि संयमानं त्यांच्याशी युतीची बोलणी करत आहोत. आता जो निकाल आला त्याचा परिणाम झालाय म्हणजे नेमकं काय झालं? नाही, त्याचा परिणाम म्हणजे काय, आम्ही आमच्या जिल्ह्यात तर आम्ही 1 नंबरवर आहोत, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. याच मुद्द्यावर बावनकुळे असं म्हणाले की छोट्या भावाची ताकद वाढत असेल तर मोठ्या भावाला आनंद झाला. मी हेच गणित कार्यकर्त्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. एखाद्या वेळेला एखाद्या पक्षाची ताकद वाढत असताना आपण त्याच्या ताकदीचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण याचा फायदा हा महायुतीला होणार आहे. मग महायुती बरोबर आपण सर्वजण एकत्र आहोत, तर त्याच पद्धतीने आपली पुढची वाटचाल सुद्धा असली पाहिजे. ठाकरे बंधूंची युती आज होणार उद्या होणार असं सगळं सुरू होतं, पुढे ढकललं आणि त्याचं कारण जागा वाटपाचं थोडं सुटलेलं नाही. मनसेचं असं म्हणणं आहे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत काही युती वगैरेची घोषणा. राज ठाकरे आहेत ते. मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतो की राज ठाकरे हे आग्रही आणि तसेच हट्टी पण आहेत. जोपर्यंत जागेची बोलणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत माहितीची घोषणा होणार नाही, हे तेवढं सत्य आहे.
कोणत्या जागा दिल्यात, काय दिल्यात, मग एकदा महायुती त्याची आघाडी झाली नंतर मग आता कोणत्या जागा द्यायच्या त्याच्यावर खल होणार. आणि असलेला वेळ जो शॉर्ट पिरियड आहे त्याच्यामध्ये जर नाही झालं तर पुन्हा नाचक्की होण्या टाळण्यासाठी हे पूर्वी ते जागेचं वाटप करतील आणि नंतरच महाविकास आघाडी वगैरे जी आहे त्यांची त्या युतीची घोषणा होईल. दोन्ही भाऊ एकत्र यावे ही आमच्या शुभेच्छा आहे. मात्र मुंबईतच जीव अडकल्यानं वर्कआउट होत नाही असं भाजपचं म्हणणं आहे. त्यांचा जीवच मुंबईत आहे ना. तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुका पाहिल्या तर कोणत्याही नेत्याला त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रस नव्हता ना ते फिरलेही नाही. मुंबईच्या मध्ये त्याचा जीव अडकण्याचं कारणच एक आहे की इतकी मोठी श्रीमंत महानगरपालिका, तिथून मिळणारं पर्सेंटेज, चाललेलं ते म्हणजे सोन्याचं अंड देणारी ती कोंबडी ही इतरांच्या हातात जाऊ नये हा त्यांचा प्रयत्न आहे. आणि गेली 25 वर्ष ते तेच करतायत ना. त्यांना महाराष्ट्राची सत्ता जरी नाही आली तरी चालेल पण मुंबई पाहिजे हा त्यांचा आग्रह असतो. आणि त्या आग्रहपोटी ते दरवेळेला वेगवेगळे स्टेटमेंट करतात. मग लोकांच्या इमोशनल भावनेला हात घालतात. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणूस आता जागा हो, हे सगळं जे काही डायलॉग आहेत ना ते फक्त त्या कोंबडीने दिलेल्या त्या सोन्याच्या अंड्यासाठी.